धैर्यांना डॉक्युमेंटरीच्या कामाबद्दल सांगू का? सांगायला तर पाहिजेच. लावतेच फोन. असं कट का केलं यांनी फोन? तिच्याशी बोलायलाच नको, नाहीतर उगाच कॉल केला म्हणून काहीतरी वेगळाच अर्थ काढत बसायचे. भाऊ भाऊ नक्की काय म्हणायचं तुम्हाला? जरा जरा व्यवस्थित सांगा ना मला. हा, माझा मधुसूदन, माझ्या मधुसूदनचं भीषण अर्धवट राहिलंय. हे काम असं अर्धवट राहून चालणार नाही. मधुसूदनला घेऊन या, परत घेऊन या माझ्या मधुसूदनला. कुठे आहे माझं मधुसूदन? बोलवा मधुसूदनला, बोलवा भाऊ. माझ्या मधुसूदनला बोलवा, त्याचं काम अर्ध राहिलंय. मधुसूदन, मधुसूदन. काय विषय येऊ? पराग, आता हे सावीच्या कानावर घालायलाच लागतंय. नक्की या गुरुकुलचा काय विषय आहे ना, हे आता कळायलाच लागतंय आपल्याला. किती वेळा सांगितलंय तुला, माझ्यासाठी काही करायची गरज नाही, कारण त्याचा त्रास तुलाच होणार. हा सावीनं नाही, मी आणलाय भाऊजी. इथं ठेवते. भाऊजी लहान तोंडे मोठा घास घेते, पण सावीची एवढी काळजी वाटते तुम्हाला, तर तिच्याशी असं का वागता? म्हणजे आज सकाळी पण तिला तुम्ही वाटेल तसं बोललात. लई वाईट वाटलंय बघा तिला. हा परत बोल. हॅलो, अरे ऐक की, सावी आहे काय घरी? तिचा फोन लागत नाही झालाय रे, म्हणून तुला फोन लावलाय. जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं तिच्याबरोबर. एक मिनिट. वहिनी, सावी कुठे? माहित नाही खरं. मगाशी ती बाहेर गेली कुठेतरी. बहुतेक तुम्ही घरी येणार म्हणून, ती घरी असलेलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून बाहेर गेली असेल. पराग, सावी घरी नाहीये. ती आली की मी कॉल करायला सांगतो. बरं बरं, चालते, ठीक आहे. ठेवू काय? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर फोन का बंद येतोय याचा? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. अवंती वहिनी, अवंती वहिनी. सावी नेमकी कुठे गेली काही सांगितलं का तिला? नाही, काहीच नाही. धैर्यांचा फोन?
हॅलो हा हॅलो आई